नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझी हो शिल्काच्या पुढील भागात. तर आतापर्यंत आपण बघितलं होतं की अवंती आणि कबीर त्यांच्या माडीवर भेटतात. तर आता आपण बघूया की पुढे काय होईल. काही न करता साहेब शिस्तीत शांतपणे पुन्हा पाहुण्यांमध्ये येऊन बसले. आता तर मन अगदी खुश झालं होतं. साहेबांचं काम जे झालं होतं, तिला भेटण्याची आणि तिला आपल्या मिठीत सामावून घेण्याची एक छोटीशी इच्छा त्याच्या मनात होती आणि ती पूर्ण करूनच आले होते. त्यात तिचं लाजणं आठवून त्याच्या अंगावर रोमांच उभे राहत होते. ओठांवर मंद हसू होतच. कुणी दखल घेतली नाही म्हणून साहेबांनी स्वतः त्यांचा रस्ता काढून यशस्वी सुद्धा होऊन आले. कोणाला कानोकान खबर पण नाही लागली. मीराचं लक्ष कबीरकडे गेलं तसं तो निवांत बसून गप्पा मारत हसत होता. बरं झालं आत्ता जावई विसरून गेले, नाहीतर पंचायत झाली असती. मीरा बळवंतरावांकडे बघत म्हणाली. हां ते बी आहे, पण त्यांना रागबीग आला म्हणजे? बळवंतराव काळजीने म्हणाले. आपल्या एकुलत्या एक जावयाला त्यांना दुखवायला बिलकुल आवडत नव्हतं. जाऊ द्या की आता. त्यांनी पुन्हा विषय काढला तर तेव्हा काहीतरी बघूया. आता ते शांत बसले तर शांत बसू द्या. मीरा बळवंतरावांना गप्प करत म्हणाली. तसे ते पण शांत बसले. त्यांनी एक नजर कबीरकडे बघितलं आणि पुन्हा पाहुण्यांमध्ये मिक्स झाले. थोडंसं वाईट वाटलं, मग समाजाचा विचार करून गप्प राहिले. त्यांना काय माहीत त्यांचा जावई किती पोहोचलेली चीज होता ते. संध्याकाळची 6 वाजले होते. कार्यक्रम अगदी निर्विघ्न पार पडल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं. जवळचे पाहुणे गेले होते. आता दूर राहणारे पाहुणे ते पण आराम करायला वाड्यातल्या ज्या खोल्या रिकाम्या असतील तिथे जाऊन बसले होते. थोडेफार लोक अंगणातच झोपून मोकळे झाले होते. वाड्याच्या आतल्या अंगणात दीक्षित फॅमिली येऊन बसली होती. त्यांच्यासमोर बळवंतराव बसले होते. आतमध्ये आल्यावर कबीरची नजर पुन्हा पूर्ण घरभर फिरली. पुन्हा एकदा नजरेला आपली अबोली दिसते का वाटलं, पण त्याचं दुर्भाग्य मॅडम काय खोली बाहेर आल्याच नाही. बळवंतरावजी, कार्यक्रम खूप सुंदर झाला. जेवण पण खूप छान होतं. खूपच सगळं अचानक झाल्यामुळे आपल्याला बोलायला वेळच मिळाला नाही, केशव दिलगिरी व्यक्त करत म्हणाले. उलट आम्ही तुमचा आभार मानायला पाहिजे, बळवंतराव हात जोडून भाऊक होत म्हणाले. आता मागचं सगळं विसरून जाऊ, आता पुढच्या गोष्टी बोलू, केशव त्यांच्या हातावर हात ठेवत हसत म्हणाले. बळवंतराव खुश होत मान हलवत पायरीच्या कोपऱ्यावर उभी राहिलेल्या मीराकडे बघू लागली. ती पण डोक्यावरचा पदर सावरत खूपच खुश दिसत होती. आपल्या लेकीचं भाग्यच उजळले म्हणून चेहऱ्यावर आनंद चांगलाच बरसत होता. 2-3 दिवसांनी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही आमचं घर बघायला या. तिथेच आपण पुढच्या बोलणे करूया. अवंतीने तर घर बघितले आहे. आता तुम्ही दोघेजण जोडीने घरी या. केशव एक नजर बळवंतरावांकडे बघून अनुराधाकडे बघत म्हणाले. जोडीने या म्हटलं तर सुरेखा बारीक डोळे करून हेमाकडे बघू लागली. हेमा मी काय केलं ह्या एक्सप्रेशनने सुरेखाकडे बघू लागली. कारण हेमामुळेच आता खेडवळ मीराला सुद्धा पदवी आली होती. सुरेखाचं असं होतं, कितीही शहरात राहून मॉडर्न विचाराची असली तरी आपल्या वहिनीला आपल्या हाताखाली दाबून ठेवायचं ही गोष्ट तिला सोडायचीच नव्हती. मीराताई इथे येऊन बसा. तुमचा जावई तुमच्या मुलासारखाच आहे. आम्ही अशा पद्धती मानत नाही. या. अनुराधा मीराकडे बघत हसत म्हणाली. गावाकडच्या पद्धती तिला माहीत असल्यामुळे तिला लगेच कळलं होतं की पाहुण्यांसमोर मीरा बिलकुल पुढे येत नव्हती. सगळे बसले होते आणि ती एकटीच पायरीच्या कोपऱ्यात उभी होती. म्हणून अनुराधाला कसं तरीच वाटलं. ताई राहू द्या की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा बनवते. मीरा डोक्यावरचा पदर सावरत कसं तरी हसत म्हणाली. सगळ्यांसमोर जाऊन बसायचं हे तिच्याकडून होणारच नव्हतं. आता चहा वगैरे काही नको, आम्हाला निघायला हवं. तुम्ही पण तुमच्या लेकीचं घर बघायला दादांसोबत नक्की या. अनुराधा जागेवरून उठत मीराजवळ जाऊन उभे राहत म्हणाली. तसं मीराने सुरेखाकडे पाहिलं, कारण सुरेखा बोलल्याशिवाय मीरासुद्धा बोलू शकत नव्हती. कितीही मीरा मागे बडबड केली तरी सुरेखाशिवाय तिचं पान हलत नव्हतं. हो हो, वहिनी आणि आब्बा नक्की येतील. सुरेखा वरवर हसत जागेवरून उठत म्हणाली. चला आता आम्हाला निघायची अनुमती द्या. केशव जागेवरून उठत सगळ्यांकडे बघत म्हणाले. हां. बळवंतराव उठून सुरेखाकडे बघत अवंतीला हाक मारण्याचा इशारा करू लागले. अवंती. सुरेखाने आतल्या खोलीकडे बघत हाक मारली. इकडे. अवंतीचं नाव ऐकून लगेच घंटी वाजली ना. आत्तापर्यंत चेहऱ्यावर शांत भाव होते. तिचं नाव ऐकून ज्या दिशेने सुरेखाने हाक मारली त्या दिशेला नजर आपोआप फिरत ओठांवर हसू पसरलं. वाटलं होतं की तिला न बघताच जावं लागेल का, पण देवाने त्याच्यावर दया केली होती. पुन्हा त्या शांत वरांड्यात हळूहळू पैंजणांचा मधुर आवाज पसरू लागला आणि इकडे त्याच्या हृदयाची धडधड वाढत चालली. आणि अखेरीस त्याची अबोली त्याच्या नजरेला दिसली आणि तिला बघताच ओठांवरचं हसू अजूनच गडद होत चाललं. आज तिला किती बघू तेवढं कमीच होतं असं त्याच्या मनाला वाटलं. अजूनही तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो कमी झाला नव्हता.
अजूनही त्याच साडीत होती, पण आता खांद्यावर पदर घेऊन नजर खाली घेत हळूहळू चालत अंगणात आली. अजूनही गालावर गुलाबी रंगाची छटा पसरलेली होती. तिच्या गुलाबी कोरड्या ओठांवर लज्जेचं हसू बघून त्याच्या काळजाचा पुन्हा ठोका चुकला. कावरी बावरी होत ती मीराकडे बघू लागली. नेमकं तिला कशाला बोलवलं हे कळत नव्हतं. मीराने सगळ्यांच्या पाया पड म्हणून इशारा केला तेव्हा तिच्या लक्षात आलं. ती लगेच केशव यांच्या जवळ जाऊन त्यांच्या पाया पडली. त्यांनीही खुश होत तिला आशीर्वाद दिला. नंतर अनुराधा, सुरेखा, प्रकाश, बळवंतराव, मीरा, अमित, हेमा जेवढे लाईन येत होते सगळ्यांच्या पाया पडत होती. नंतर शेवटी कबीरच्या जवळ जात होती. तो भलताच खुश झाला. ही एवढी फॉरवर्ड कधीपासून झाली? सगळ्यांसमोर माझ्याकडे येत आहे आणि हे काय? त्याच्याजवळ येऊन ती झुकत त्याच्या पायांना स्पर्श करू लागली. तसं तो गोंधळून पटकन 2 पावलं मागे झाला. व्हॉट आर यू डुईंग? तो डोळे मोठे करत आश्चर्याने तिच्याकडे बघत थोडं मोठ्याने ओरडत म्हणाला. कुठे तो तिच्याकडून मिठी मारण्याची स्वप्न बांधून बसला होता आणि ही त्याच्या पाया पडत होती. तशी ती नीट उभी राहून बारीक डोळे करून त्याच्याकडे बघू लागली. एकतर पाया पडा ते पडा आणि ह्याचा रुबाब पण ऐकून घ्या. अजून त्याची धमकी डोक्यात घुमत होती. सगळ्यांना तिची पाठ असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव कळत नव्हते. फक्त कबीरला तिचा चेहरा दिसत होता. तो भुवया उंचावत तिलाच बघू लागला. सगळेजण त्याच्याकडेच बघू लागले. मीरा घाबरून बघू लागली, कारण त्याचा आवाजच तेवढा मोठा होता. आता आपल्या लेकीने काय गडबड केली की एवढ्या मोठ्याने ओरडला म्हणून टेन्शन आलं होतं. एकतर त्याची इंग्लिश काही कळत नव्हती. कबीर, ती पाया पडत होती. अनुराधा त्याच्या जवळ येत डोळे मोठे करून म्हणाली, कारण त्याचा आवाज एवढा होता की सगळेजण गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडेच बघत होते. व्हॉट? माझ्या? डोळे ताट करत चकित होत तिच्याकडे बघू लागला. अनुराधा समोर आल्यामुळे लगेच दबकत मॅडमनी नजर खाली घेतली. कबीर, गावाकडची रीत असते, सुरेखा हसत म्हणाली. ओह, पण प्लीज, मी अशा काही फॉर्मॅलिटीज मानत नाही. तो तिच्याकडे बघत गालातल्या गालात हसत म्हणाला. मगाशी तिच्या चेहऱ्यावरचे खुनशी भाव आणि आताचे सोज्वळ भाव बघून आता त्याला हसू येत होतं. तिच्यातली ती अवंतीच त्याला आता जास्त भावली होती. बरोबर त्याच्या तोडीस तोड होती. तसं तीही पण अशा गोष्टी मानत नव्हती. स्त्री पुरुष समान अशा विचाराची होती. पण तिच्या घरच्यांमुळे तिला असे नियम फॉलो करावे लागत होते. दादा, मीराताई, अवंतीला सुद्धा तुमच्यासोबत घरी घेऊन या. आम्ही नसताना ती घरी आली होती. तिच्या बहिणीची तिने 15 दिवस काळजी घेतली आणि आम्ही तिला न भेटताच ती इकडे आली. म्हणून आमचा आग्रह समजून तिला तुमच्यासोबत घेऊन या. अनुराधा बळवंतरावांकडे बघत म्हणाली, कारण हेमाचं कर्तव्य होतं जाताना ॲटलिस्ट तिला एक ड्रेस तरी घ्यावा. पण तिच्या एवढ्या लक्षात आलं नसेल म्हणून आता आपणच तिच्यासाठी काहीतरी घेऊ असं वाटलं. इकडे अवंती घरी येईल या विचारानेच कबीरची कळी खुलली. त्याच्या आईकडे खुश होत बघू लागला. बळवंतराव आणि मीरा एकमेकांकडे बघू लागले. आता लग्न होईपर्यंत कसं तिला घेऊन घरी जायचं हा प्रश्न त्यांच्या डोक्यात होता. बिलकुल डोक्यात कुठलेही विचार आणू नका. तुमच्याबरोबर अवंती सुद्धा यायला हवी. आमच्या घरची लहान सून यावी म्हणून आमची इच्छा आहे. ती आली नाही तर आम्हाला वाईट वाटेल. केशव एका हाताने अवंतीकडे हात करत म्हणाले. तसे बळवंतराव कोड्यात पडले. अवंती हळूहळू पावलं टाकत त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिली. त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यांवरून हात फिरवला आणि जवळ घेतलं. तिने हलकेच पापण्यावर उंचावून त्यांच्याकडे पाहिलं. यशराजांचा मायेचा हात बघून मन अगदीच भरून आलं होतं. गावात राहिल्यामुळे सासू सासऱ्यांबद्दलची एक कटुपणा बसला होता. दररोज खूप काय काय किस्से ऐकत बघत होती, पण अनुराधा आणि केशव यांचं एक वेगळंच रूप तिला बघायला मिळत होतं. एवढा विचार करू नका, घेऊन या. केशव यांनी बळवंतराव यांच्याकडे बघत पुन्हा विचारलं. त्यांनी कसं तरी हसून होकारमध्ये मान हलवली. त्यांच्या मनाविरुद्ध होतं, पण समोरच्या माणसांना नाराजसुद्धा करायचं नव्हतं. त्यांचा होकार येताच कबीर मनातल्या मनात खुश झाला. सगळेजण जायला निघाले. मीरा आणि बळवंतराव सोडवायला बाहेर गेले होते. गाडीत बसताना त्याने एक नजर वाड्यावर टाकली आणि ओठ रुंदावत गाडीत बसला. आजचा दिवस त्याचा किती छान गेला होता त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदावरून कळून येत होतं. मीराने आपल्या लेकीची नजर काढली. खूपच सुंदर त्यांची लेक दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पण कळून येत होता. ती फ्रेश होऊन साडीची घडी घालत त्याचाच विचार करत होते. गालावर लज्जा आणि ओठांवरचं गोड हसू होतच त्याचे शब्द कानात गुंजून अजूनही अंगावर शहारे येत होते. गालावरची लाली कमी होत नव्हती. त्याच्या स्वप्नात बुडून जायची इच्छा मनातून होऊ लागली. सारखी नजर चार्जिंगला लावलेल्या फोनकडे होती. त्याची धमकी खूपच मनावर घेतली वाटतं. रात्री सगळेजण 8 ते 9 वाजेपर्यंत घरी पोहोचले होते. कबीर खुश आहे बघून आई वडिलांना समाधान वाटत होतं. नाहीतर आज काय गोंधळ झाला असता त्याचा विचार करून 2 दिवस त्यांना सुखाची झोप नव्हती.
राधाने जेवणाची सगळी तयारी करूनच ठेवली होती. आल्या आल्या सगळेजण फ्रेश होऊन जेवायला बसले. सुरेखा आणि प्रकाश हेमाला घेऊन त्यांच्या घरी गेले होते. कालच प्लास्टर काढलं होतं आणि आज दिवसभर तिची धावपळ झालीच होती. एका चेअरवर जरी बसली होती तरी तिला रेस्ट हवाच होता. आल्यापासून फक्त त्या कबीर आणि अवंतीचाच गोंधळ होता. त्यामुळे कोणाला काही सुचत नव्हतं. आता सगळ्यांची डोकी शांत झाली होती. जेवण करून चौघे हॉलमध्येच बसले होते. अमितने दोघांचे फोटो काढले होते ते बघत कबीर गालात हसत बघत होता. फायनली आता छोटे चिरंजीव लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार, अमित खुश होत म्हणाला. अनुराधा आणि केशव हसू लागले. पण त्याचा हट्ट तर किती डेंजर होता. मागेच लागला होता तिला भेटायचं. गावात असं काही चालत नाही म्हणून समजावून सांगत होते पण ऐकायलाच तयार नाही. शांत म्हणून एकदमच त्याचं रूप दाखवायला लागलंय. अमितपेक्षा हट्टी होत चालला आहे. जाऊन तिच्या आईवडिलांना सुद्धा बोलला. तेही घाबरून गेले. नेमकं त्याला काय सांगावं काय बोलावं. कसं तरी अवंतीच्या वडिलांनी समजावून त्याला जेवायला बसवलं. अनुराधा लटक्या रागात तक्रारीच्या सुरात केशवांना सांगत होती. केशव गालातल्या गालात खळखळून हसू लागले. अरे वा, मी तर पहिल्यांदा हे शब्द ऐकत आहे की कबीरने तुझ्याकडे हट्ट केलेला आहे. अमित नाटकी चकित होत म्हणाला. गप्प बस, नशीब नंतर त्याने डोक्यातून काढून समजून घेतलं. अनुराधा सुस्कारा सोडत हसत म्हणाली. मॉम, तुला काय वाटतं? तू लक्ष दिलं नाही म्हणून मी तुझ्या भरोशावर राहणार होतो का? मी तिला भेटून बोलून आलो आणि कोणाला कळलं सुद्धा नाही. कबीर तिरकस हसत म्हणजे अनुराधाकडे बघत म्हणाला. तसं तिघेजण शॉक होत त्याच्याकडेच बघू लागले. बघताय ना कबीरचं चोरी छुपे प्रेम? कधी? मला कसं कळलं नाही? अमित शॉक होत त्याच्याकडे बघत म्हणाला. कारण तो तर त्याच्यासोबतच होता. नंतर सौरभ त्याला त्याच्या घरी घेऊन गेला होता. कबीरने काय शक्कल लढवली सांगितलं तसं केशव आणि अमित हसू लागले. अनुराधा अवाक होऊन आपल्या लेकालाच बघू लागली. थोडा वेळ गप्पा मारून तो रूममध्ये आला आणि पहिले अवंतीला कॉल लावला. रिंग वाजली तशी तिची धडकीच भरली. माडीवर झोपून मोबाईल छातीशी कवटाळून धरला होता. अचानक वाजला तसं तिने पटकन मोबाईल सायलेंट केला. तिकडून ती कधी कॉल रिसीव्ह करते म्हणून एक्सायटेड झाला होता. तो गॅलरी शांतपणे दूरवर नजर टाकत उभा होता. ती उठून बसत पूर्ण चादर स्वतःभोवती गुंडाळत वाढलेल्या श्वासांना कंट्रोल करत कॉल रिसीव्ह करत कानाला लावते. हॅलो, त्याचा सॉफ्ट मॅजिकल आवाज कानात गेला तसं अंगभर गोड शिरशिरी वाहून जाऊ लागली. पांघरून बसली तरी हुडहुडी भरली ना. दोघांच्या हृदयाची स्पंदने धडधड करत होती. अंगावर रोमांच उभे राहत होते. तिचा आवाज ऐकण्यासाठी कान आतुर झाले होते. हां, कसं तरी तिने तोंडून हुंकार काढला. तब्येत ठीक आहे ना? फीवर वगैरे आला नाही ना? तो हसत ग्रिलला टेकून म्हणाला. नाही, मी ठीक आहे. का? तुम्हाला का वाटलं? ती गोंधळून म्हणाली. एकतर त्याच्या प्रश्नाने तिला गोंधळ पडत होता आणि त्याचे विचित्र प्रश्न ऐकून तर अजूनच तिचं डोकं उठत होतं. तुला हात लावला की तुला ताप येत होता. आज तर मी तुला माझ्या मिठीत घेतलं होतं म्हणून वाटलं पुन्हा ताप तर चढला नाही ना. तो मिश्किलमध्ये हसत दोन्ही भुवयावर ओढत म्हणाला. त्याची मिठी, त्याचे शब्द आठवताच लाजून तिने पूर्ण चादर तोंडावर आडवी होत पायपोटात घेऊन एका गुशीवर झाली. फुलपाखरांची थैमान खूपच वाढली होती. खरंच त्याच्या बोलण्याने अंगभर गुदगुल्या होऊन थंडी वाजू लागली. चेहरा क्षणात गुलाबी गुलाबी होऊ लागला. कबीर, तुझं प्रेम आहे का करंट? काही कळेना बाबा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा भाग इथे संपलेला आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.